गडचिरोली जिल्ह्यात 450 गावांचा संपर्क पावसाळ्यात तुटत असतो। या 450 गावांना धान्य साठा जे आहेत ते 4 महिन्याचा धान्य साठा पावसाळ्याआधीच त्या गावातील धान्य दुकान जे आहे तिथे पोहोचण्यात येत असतो। आणि गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, कोरची, कुरखेडा अशा तालुक्यातील मोठ्या संख्येत हे गावे आहेत। आणि हे धान्य साठा आपण जे दृश्यामध्ये बघत आहोत हे धान्य साठा नवसंजीवनी योजनेअंतर्गत पावसाळ्याआधी दुर्गम भागातील गावांना पोहोचवण्यात येतो। आपल्यासोबत सिरोंचा येथील तहसीलदार आहेत। सर, किती गावे आहेत आणि कशा प्रकारे ही योजना सुरू आहे आणि कोणकोणत्या गावापर्यंत ही योजना पोहोचलेली आहे आतापर्यंत? नमस्कार, मी तहसीलदार सिरोंचा। आपल्याला माहीत आहे की आपला सिरोंचा हा दुर्गम भाग आहे। पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असते आणि अतिवृष्टीमुळे बऱ्याच गावांचा संपर्क तुटत असतो। तर शासनानं अशा गावांचा जो संपर्क तुटतो अशी गावं आपल्याकडे साधारणतः 29 गावं आहेत। त्या 29 गावामध्ये संपर्क तुटल्यामुळे आपल्याला वेळेत धान्य पोचवता येत नाही। तर शासनाने ही नवसंजीवनी नावाची जी योजना सुरू केली आहे त्या योजनेच्या मार्फत आपण साधारणतः 3 ते 5 महिन्याचं धान्य आपण मे महिन्यामध्येच त्या गावांना पोचतं करतो। अशी साधारणतः माझ्याकडे टोटल 104 माझ्याकडे स्वस्त धान्य दुकानं आहेत। त्यामधील 29 गावांना आपण हे धान्य ऑलरेडी पोचवलेलं आहे। अशा पद्धतीनं धान्याचा तुटवडा होऊ नये किंवा त्या गावातील लोकांना धान्य मिळण्यास अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून आपण साधारणतः सप्टेंबर महिन्यापर्यंत धान्य मे महिन्यामध्येच 29 गावांना पोचवतो। सर, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग जे आहेत त्यांची परिस्थिती गंभीर आहे। तर धान्य साठ्याचा तुटवडा होता, हे तुटवडा म्हणजे पूर्ण करण्यात आला का? हा तुटवडा पूर्ण करण्यात आलेला आहे आणि जे 29 गावांबद्दल मी बोलतोय त्या 29 गावांना ऑलरेडी आपण धान्य पोचवलेलं आहे। आणि सर, सध्या गडचिरोली जिल्ह्यात 2 वर्षापासून महापूर येत आहे, तर यावर्षी कशा प्रकारे तयारी आहे? यावर्षी प्रशासनानं पूर्णपणे सज्ज आहे। ऑलरेडी माननीय CEO साहेब यांनीसुद्धा यासाठी आढावा बैठक घेतलेली आहे। सर्व प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत। पुरामुळे जे बाधित होतात, जे गोदावरी नदीच्या काठावरती बसलेले आपले गाव आहेत त्या पूर्ण गावातील लोकांना आपण सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। गावातील ग्रामस्तरावरती आपण आपत्ती व्यवस्थापनासाठी समित्या स्थापन केल्या आहेत आणि सर्वांना अलर्ट राहण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। आपण बघू शकतो पावसाळ्याआधी प्रशासनाची तयारी सुरू आहे आणि गडचिरोली जिल्ह्यात नेहमीच पुराचा फटका बसत असतो आणि अनेक गावे संपर्काच्या बाहेर जात असतात। तर तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू जे आहेत ते कमी पडू नये म्हणून प्रशासन सध्या तयारीत लागलेलं आहे आणि प्रशासन सज्ज आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली।